चला पहिल्या ॲपच्या पहिल्या रेडिंगला सुरुवात झाली. काय 1 2 3 सुपर रेड. काय चित्र बघायला मिळालं. सुरत एक्सप्रेस निघाली काय गोरेगाव मध्ये दाखल झाली काय आणि रिटर्न गेली काय. वा काय रेडिंग बघायला मिळाली. सुरत एक्सप्रेस असं संबोधलं जात नाहीये. सुपर डुपर रेड सुरत एक्सप्रेस. चला आर्यन टेंबे कमान. वा वा एक तेरी एक मेरी. तुम्ही किती असाल हुशार आम्ही सुद्धा कमी नाही. सुरेख 2-4 सध्याची परिस्थिती 2 ने अग्रेसिव्ह सुरुवात झाली. पहिले आपला पुन्हा एकदा सुरत एक्सप्रेस 3 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. फुटवर्क बघा. वा 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 साई निसर्ग टेंबे. वा हार मानली नाहीये. शरीरयष्टी छोटी आहे परंतु एक्सप्रेसला ब्रेक कसा लावायचा ना तो लोणेरवाल्यांना बरोबर माहितीये. खूपच सुरेख काय स्ट्रॅटेजी आखली आहे. खामोश केलं दुसऱ्या रेडिंगला. टॅकल केले. वा सुरेख कमबॅक करते AK-40 ग्रुप संघ. चला वा टाळ्या झाल्या पाहिजे. शरीरयष्टी बघा परंतु धाडस बघा. स्विच केलं. वा 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 अरे यार खूपच सुरेख. काय खेळ बघायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच हाफ मध्ये जर या पद्धतीचं समीकरण असेल तर विचार करा सेकंड हाफ किती हाय व्होल्टेज असेल. वा खूपच सुरेख. 4-5 ची सध्याची परिस्थिती. पुन्हा एकदा टॅकल 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 केलंय. सुरेख 17 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू खामोश केला त्याला सुद्धा. लोणेरे साईसेब मित्रमंडळ संघ हवी होतय. AK फोटोग्राफी सुरत एक्सप्रेस समोर 3चा डिफेन्स. सुपर टॅकल ऑन असेल. समोर आहे. पुन्हा एकदा 2 गुण घेण्यामध्ये यश आर्यन टेंबे. चेंज केलंय इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेमध्ये. 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू ऑन ट्रॅक वरती. बघूया इम्पॅक्ट प्लेयर किती इम्पॅक्ट आणतो आपल्या संघासाठी. वा सुरेख सुरेख 1 2 खूपच सुरेख. इम्पॅक्ट प्लेयरची ही खासियत असते. बराच वेळ त्याला वेटिंग वरती ठेवलं जातं परंतु ज्यावेळी इम्पॅक्टच्या स्वरूपात त्याला इन करतात ना तेव्हा त्याचं मनोबल आणि त्यांची धाडस दुप्पट होते. त्याच पद्धतीचं प्रदर्शन बघायला मिळालं. 2 गुणांची कमाई केली आहे. डॅश केलंय. ये सुरत एक्सप्रेस ऑन ट्रॅक. आला काय आणि गेला काय. खूपच सुरेख. पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये सुरत एक्सप्रेस. पहिला हाफ ऑन ट्रॅक. 9-7 7-9 सध्याची परिस्थिती. 2ची आघाडी आहे. चला
20 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू वा वा चालाकी बघा वा 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 सुरत एक्सप्रेस समोर कोणती लोकल चालणार नाहीये काय चालाकी वापरली होती एका प्लॅटफॉर्मची गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मला सुरेख परंतु कमबॅक केलं इंजिन आहे एके फोटोग्राफी संघाचा सुरत एक्सप्रेस ऑन ट्रॅक जवळ ना दिसतंय 10-8-8-10 सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा आला रे आला छोटा बाहुबली आला चला खूपच सुरेख 5 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू निसर्ग टॅकल करतोय खूपच सुरेख 10-9 सध्याची परिस्थिती 1 गुणांची आघाडी आहे एके फोटोग्राफी चिंचवली संघ त्याचबरोबर अगदी पाहतोय सन्माननीय दिनेशभाई हरवणकर साहेबांचं पुन्हा एकदा आगमन झालंय विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावरती या आपलं हार्दिक सहर्ष स्वागत सुरत एक्सप्रेस एकदा थांबवली आहे लोणेरे संघाने थांबवावी लागेल वारंवार थांबवावी लागेल एक बाजूला स्टॉप असेल लोणेरे संघ एक बाजूला असेल चला आला रे आला कोण आला हँड टच करण्याचा प्रयत्न होता बघूया खूपच सुरेख वा वा इम्पॅक्ट प्लेअर आहे तो इम्पॅक्ट प्लेअर काय इम्पॅक्ट का टाकतोय खूपच सुरेख 8 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू चला सुरत एक्सप्रेस 3 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू प्रतीक वाडकर मॅन फ्रॉम पनलगर व्यावसायिकरित्या सुरतला शिफ्ट झालाय परंतु सुरत एक्सप्रेस ट्रॅक चला बघूया पुन्हा एकदा 3 नंबरचा जर्सी प्रदान खेळाडू टॅकल करण्याचा प्रयत्न सुरेख होता परंतु काहीच झालं नाही टॅकल 14-9-9-14 सध्याची परिस्थिती हवी होते एके फोटोग्राफी संघ थोडासा अग्रेसन बोनस घेण्याचा प्रयत्न आहे यस नो डाऊट इट इज अ बोनस प्लस पॉइंट बोनस हा प्लस पॉइंट असतो कमी सेकंदामध्ये रेड कंप्लीट करून गुण मिळवता येतो बघूया दोनच्या डिफेन्स मध्ये कोणत्या पद्धतीचं धाडस असेल सुरत एक्सप्रेस ऑल आउट म्हणजेच ऑल इन असतो कबड्डी क्षेत्रामध्ये टाइम आउट घेतलंय नक्कीच जमेची बाजू बघितली ना तर एके फोटोग्राफी संघ तब्बल 8 गुणांनी आघाडीवर आहे ऑल आउट म्हणजे चिंतेची बात नाहीये कारण की ऑल आउटला ऑल इन असतं तुमचा रेडर तुमचा डिफेंडर जो डगआउट मध्ये बाहेर बसला असतो ना तो ऑल इन होतो कुठेतरी आपलं स्ट्रॅटेजी होते कुठेतरी आपलं मनोबल वाढतं युनिटी वाढते टीम डिफेंडर वाढतो खूपच सुरेख सामने बघायला मिळतात कोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व 5वा सध्याची परिस्थिती चला पुन्हा एकदा 7चा डिफेन्स सुरत एक्सप्रेस हायवे वरती लँड होते
लोकल काही पकडत नाहीये. 3 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू प्रतीक वाडेकर. सध्याच्या कंडिशनला ट्रॅफिक 7ची आहे. समोर 7चा डिफेन्स आहे. स्लो केली आहे गाडी, स्लो केली आहे, कुठेतरी घेअर शिफ्ट केलंय. माहिती एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, कोणत्या क्षणी कोणता घेअर टाकावा नक्कीच त्याचा अनुभव आहे त्याच्याकडे. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. प्रेक्षक मात्र हवे आहेत. प्रेक्षकांना थंडी नाहीये, गरमी लागते. वा 1-2 बोनस प्लस पॉइंट. खूपच सुरेख कामगिरी करताय आर्यन टेंबे, लोणेर एक्सप्रेस. चला बघूया पुन्हा एकदा प्रतीक वाडेकर. रेडर सेफ 19-12. पहिल्या हाफची सांगता होते. जर पहिल्या हाफचा विश्लेषण केलं ना 19-12, 12-19 तब्बल 7 गुणांची आघाडी आहे एके फोटोग्राफी चिंचवली संघाकडे. चला तोपर्यंत ऐकूया डीजे संगीत. या संघ आपण पाहतो, यावेळेला पाहतो टॅकल करण्याचा प्रयत्न, तो यशस्वी टॅकल केलं आणि त्यानंतरला आपण पाहतोय आणखीन 1 गुणांची कमाई. सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय. 3rd रेड डू ऑर डाय आपण पाहतोय ही रेड. प्रतीक आपण पाहतोय 4च्या डिफेन्स मध्ये रेडिंग करण्यासाठी सध्या, आणि त्याच वेळेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 2 गुणांची कमाई म्हणजे इथून पुढे आपण पाहतोय
11ची लीड आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळते. सेस कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गुणांची कमाई इथून पुढे करावी लागेल 7च्या डिफेन्स मध्ये. साई सेवक या संघाला आपण पाहतोय इथून पुढे खूप साऱ्या गुण आपण पाहतोय जमा करावे लागतील. एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सन्माननीय आदरणीय भारतजी गोरेगावकर साहेबांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब आपण या. विनंती असेल आपण व्यासपीठावर दिया. आपलं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि दिनेशभाई हरवणकर साहेब यस एकदम पाहतोय आज ते प्रेक्षक बनलेत. त्यांना सुद्धा आपण पाहतोय कबड्डीचा आनंद प्रेक्षक वर्गामधून घ्यायचा. परंतु विनंती असं साहेबांना की आपण व्यासपीठावर दिया. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि भारत सर आपण ते केल्या. यस एकदम पाहतोय पुन्हा एकदा टॅकल केलंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक गुणांची कमाई 13-29 सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. AK फोटोग्राफी 13-29 आपण पाहतोय. इथून पुढे वेळ खर्च केला जातोय प्रतीक वाडकर यांच्या माध्यमातून. सेकंड सेमीफायनल ची मॅच आपण पाहतोय. पहिली आपण पाहतोय सांची वॉरियर्स हा संघ ठरला फायनलच्या फेरीमध्ये जाणारा संघ. पुन्हा एकदा पाहतोय रेडिंग साठी सज्ज होईल 7च्या डिफेन्स मध्ये. 16ची लीड आपण पाहतोय अद्यापपर्यंत. 7च्या डिफेन्स मध्ये सज्ज झाला रनिंग. परंतु रेडर बाद आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय. आणखीन एक गुण 13-30 आपण पाहतोय. सुरत एक्सप्रेस थर्ड रेड आपण पाहतोय इथून पुढे सुरत एक्सप्रेस. आणि पुन्हा एकदा पाहतोय आणखीन एक गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते सुरत एक्सप्रेस यांच्या माध्यमातून. 13-31 परंतु प्रेक्षक वर्ग व फायनलची मॅच ही खूप महत्वाची असेल. शेवटची 5 मिनिटं आणि यावेळी पाहतोय आणखीन एक गुणांची कमाई. AK फोटोग्राफी वन साइड डॉमिनेट करतोय समोरच्या टीमला. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल होणार असेल आणि पुन्हा एकदा पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु सुरत एक्सप्रेस अद्यापपर्यंत कोणाच्या हाती नाही आलाय. प्रतीक आपण पाहतोय 3च्या डिफेन्स मध्ये रेडिंग साठी आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. 13-32 सेकंड सेमीफायनल ची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. GLKPL च हे 5वा पर्व आपण पाहतोय. सातच्या डिफेन्स मध्ये प्रेक्षक वर्गांचे जे आवाज येतात तेही फार महत्वाचे आहेत. ऍडव्हान्स टॅकल आणि अगदी आपण पाहतोय डॅश आउट केलंय रेडर. इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक बाद 13-33 शेवटची 4 मिनिटं आपण पाहतोय या मॅचला संपण्यासाठी. 20ची लीड जाऊन पोहोचली आहे. अगदी पहा स्वॅग बघा. सुरत एक्सप्रेसची ही स्टाईल आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळा स्वॅगने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 13-33 20ची लीड आपण पाहतोय. 2च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पुन्हा एकदा थर्ड रेड सुरत एक्सप्रेस पुन्हा एकदा पाहतोय रेडिंग साठी सज्ज होईल. 2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल. 2 खेळाडू आपण पाहतोय आणि त्यांना आपण पाहतोय बीट करून सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय पुन्हा एकदा दाखवतोय सगळ्या गोरेगावकरांना. सुरत एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये संघ ऑल आउट झालाय आणि इथून पुढे एक छोटासा टाइम आउट त्या आपण जाऊयात DC मास्टर कडे.